प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या अंतर्गत जे काही परिपत्रक आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये काही ठळक हेतू आणि स्वरूप या व्हिडिओतून मी आपल्याला दाखवणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे हेतू आणि त्याचं स्वरूप हे कशा पद्धतीने असणार आहे आणि प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र करूनच आपण आपली शाळा ही शाळा सिद्धी करणार आहोत। मग आपल्या शाळेला सर्वप्रथम प्रगत करायचं आहे आणि मग शाळा सिद्धी हे प्रमाणपत्र आपल्याला प्राप्त करायचे आहे। तर मित्रांनो, हा माझा व्हिडिओ पाहिल्यानंतर याला लाईक करा। लाईक केल्यानंतर या चॅनलला, माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। माझ्या YouTube चॅनलचं नाव आहे शार्पन द सॉ। तर या लाल बटनावर क्लिक करून, या व्हिडिओ खाली जे लाल बटन आहे त्या व्हिडिओला क्लिक करून आपण हे YouTube चॅनल सबस्क्राईब व्हायचं आहे। सबस्क्राईब केल्यामुळं आपल्याला या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच प्राप्त होईल। तर मग मित्रांनो, प्लीज सबस्क्राईब माय YouTube चॅनल। यानंतर प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत काही घोषणा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे। मुलांचा होणार नाही अपेक्षा भंग, प्रत्येक मूल शिक्षणात दंग। प्रत्येक शाळा, प्रत्येक शिक्षक यामध्ये सहभागी, गुणवत्ता वाढीमध्ये राही अग्रभागी। नाही भीती नाही शिक्षा, शिक्षणातून प्रगत महाराष्ट्र हीच अपेक्षा। शिकूया शिकवूया, प्रगत महाराष्ट्र घडवूया। प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची हमी, शैक्षणिक गुणवत्तेची नाही आता कमी। प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचे खरे सूत्र, शिकण्याचे शिकविण्याचे आहे सर्वांना स्वातंत्र्य। अभ्यासात राहणार नाही कोणी मागे आता, प्रत्येक मूल साध्य करील अपेक्षित क्षमता। मागणी व गरजेनुसार प्रशिक्षण, स्वयंअध्ययनातूनच घडे शिक्षण। मुलांच्या क्षमतांची चाचणी, गुणवत्ता कार्यक्रमाची आखणी। अशैक्षणिक कामांचा बोजा झाला कमी, आता मिळेल गुणवत्तेची हमी। यानंतर प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचा हेतू या ठिकाणी मी आपल्याला दाखवणार आहे। सर्वप्रथम, विद्यार्थ्यांच्या क्षमताचा संपादनिकीसाठी कृती कार्यक्रम, विषयनिहाय क्षमता संपादनिकीसाठी कृती कार्यक्रम आखून अंमलबजावणी करणे, शिक्षकांना त्यांची मागणीनुसार प्रशिक्षण, विषय ज्ञान अध्यापन पद्धती, बालमानसशास्त्र या विषयाशी संबंधित प्रशिक्षण, बहुवर्ग बहुस्तर ज्ञान रचनावादी अध्यापन तंत्रांचा वापर। पुढील हेतू आहेत शैक्षणिक प्रगती चाचण्या। शैक्षणिक प्रगती चाचण्या घेणे व उत्तरपत्रिका तपासणे ही जबाबदारी वर्ग शिक्षक, विषय शिक्षक यांची। विद्यार्थीनिहाय विषयनिहाय गुणांची नोंद सरळ या संगणक प्रणालीमध्ये करणे, विद्यार्थीनिहाय क्षमतानिहाय कृती कार्यक्रम तयार करून त्याची अंमलबजावणी करणे, अप्रगत साधारण अशा 3 प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या क्षमता संपादनिकीत वाढ होण्यासाठी प्रयत्न करणे। या पुढील हेतू आहेत विद्यार्थ्याच्या संपादनिकीसाठी नियमितपणे पडताळणी करणे, विद्यार्थीनिहाय क्षमतानिहाय कृती कार्यक्रम आखून अंमलबजावणी करणे, शिक्षकाला आवश्यक सहकार्य करणे, सहाय्य करणे, विद्यार्थ्यांच्या अध्ययनास सुयोग्य दिशा देणे, विद्यार्थ्यांची संपादनिक पातळी वाढविण्यासाठी शिक्षकांना प्रेरणा देणे। यापुढील विद्यार्थ्याच्या क्षमता संपादनिकीसाठी कृती कार्यक्रम, अप्रगत साधारण आणि प्रगत अशा तिन्ही विद्यार्थ्याकडे योग्य प्रमाणात लक्ष देणे, प्रत्येक मूल स्वतःच्या गतीने शिकते म्हणून विद्यार्थीनिहाय नियोजन आवश्यक, वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याचे विषय ज्ञान, समज, कल, आवड या बालमानसशास्त्रीय बाबी आणि मुलांच्या अध्ययनाच्या दृष्टीने त्याचे उपयोजन शिक्षकास माहित आहे। मित्रांनो, जर आतापर्यंत आपण माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब नावाचं हे बटन आहे, या बटनावर क्लिक करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे। ज्या मित्रांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मी पुन्हा एकदा या ठिकाणी आभार मानतो आणि ज्यांनी सबस्क्राईब आतापर्यंत केलं नाही त्यांनी लवकरात लवकर या लाल बटनावर क्लिक करायचं आहे आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे। सबस्क्राईब केल्यामुळं याच्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ तुमच्या मोबाईलवर, तुमच्या लॅपटॉपवर मिळून जाईल। तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल। शैक्षणिक प्रगती चाचणी, चाचणी गुणांच्या आधारे शाळेला श्रेणी 81 ते 100% प श्रेणी, 61 ते 80% ब श्रेणी, 41 ते 60% क श्रेणी आणि 0 ते 40% ड श्रेणी म्हणजे हे प
अप्रगत असणार आहे ही शाळा. यानंतर या कार्यक्रमाचा हेतू शिक्षक अधिकाऱ्याचा सन्मान, अप्रगत विद्यार्थी विहीन वर्ग तयार करणे, साधारण आणि प्रगत मुलांच्या प्रगतीत कोणतीही बाधा येऊ नये न देणे, वरील दोन्ही निकषात पात्र ठरलेल्या सर्व शिक्षकांचा सन्मान. त्याचप्रमाणे मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांचाही सन्मान करणे. आता यानंतर आपण या कार्यक्रमाची कार्यपद्धती आपण पाहणार आहोत. सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या मान्यता प्राप्त शाळांतील इयत्ता 1 ते 8 च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी चाचण्यांचे आयोजन. वर्षभरातील 3 शैक्षणिक प्रगती चाचण्या, पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन 1, संकलित मूल्यमापन 2, त्रयस्थ संस्थेच्या सहभागाने निवडक शाळांमध्ये चाचणी, राज्यस्तरीय अध्ययन संपादन सर्वेक्षणाचे आयोजन. या कार्यक्रमाची कार्यपद्धती: चाचणी क्रमांक 1 पायाभूत चाचणी, इयत्ता 2 ते 8 च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी चाचणी, राज्यातील 1.5 कोटी विद्यार्थ्यांची प्रथम भाषा व गणित विषयांची चाचणी, मागील इयत्तेपर्यंत मूलभूत क्षमतावर प्रश्न, विद्यार्थ्याची स्तर निश्चिती करून गुणवत्ता कार्यक्रम आखण्यासाठी या चाचणीचा उपयोग. यानंतर चाचणी क्रमांक 2 संकलित मूल्यमापन 1, इयत्ता 1 ते 8 पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी चाचणी, मूलभूत क्षमता आणि प्रथम सत्राअखेर पर्यंतच्या क्षमतावर आधारित प्रश्न. चाचणी क्रमांक 3 संकलित मूल्यमापन 2, इयत्ता 1 ते 8 पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी चाचणी, मूलभूत क्षमता आणि प्रथम सत्र व द्वितीय सत्राअखेर पर्यंतच्या क्षमतावर आधारित प्रश्न. यानंतर शैक्षणिक प्रगती चाचण्यांचे स्वरूप: प्रथम भाषा व गणित या 2 विषयासाठी चाचण्या, लेखी, तोंडी व प्रात्यक्षिक अशा 3 प्रश्नांचा समावेश. चाचणीसाठी इयत्ता निहाय गुण: इयत्ता 2 30 गुण, 3 40 गुण, 4 40 गुण, 5वी आणि 6वी 50 गुण, 7वी आणि 8वी 60 गुण.